जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर 24 जानेवारी 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, याचबरोबर या योजनेच्या संदर्भातील आपण पाहिलेले की गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे। अपात्र लाभार्थ्यांना बाद करणार, यांच्याकडून वसुली होणार, परत त्यांच्याबरोबर सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की अशा प्रकारची कुठलीही प्रकारची वसुली केली जाणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवरती काही असे प्रश्न आहेत आणि काही अशी माहिती आहे जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, शासनाची कुठलीही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये अर्ज करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे। पात्रतेच्या आधारे बरेच सारे लाभार्थी अर्ज करतात, परंतु लाभ घेत असताना जसं आपण पाहिलं की LPG सिलेंडरला पूर्वी सबसिडी दिली जात होती, शासनाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलं, गिव्ह इट अप करण्यात आलं। बऱ्याच साऱ्या जणांना जे काही रेशन वाटप केलं जात होतं त्याच्यामधून गिव्ह इट अप केलं आणि त्यानंतर केरोसिनच्या सबसिडीज बंद करण्यात आल्या। अशाच प्रकारे आपण पाहिलं होतं की वेगवेगळे जे काही सबसिडीज मिळतात, जसं आता आपण बघितलं पीएम किसान मध्ये सुद्धा आपण पाहिलंय की व्हॉलंटरी सरेंडरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। बऱ्याच साऱ्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत, याच्यामध्ये सुद्धा गिव्ह इट अपचं व्हॉलंटरी सरेंडरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, जेणेकरून एखाद्या योजनेमध्ये जर एखादा लाभार्थी अपात्र असेल किंवा त्या लाभार्थ्याला वाटत असेल की आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा नाहीये, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर देण्यात आलेली मुभा म्हणजेच व्हॉलंटरी सरेंडर किंवा गिव्ह इट अप। मित्रांनो, अशाच प्रकारे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज भरण्यात आलेले आहे। आणि काही अर्ज नंतर लक्षात आलं की हे अटी शर्ती पात्रतेच्या बाहेरचे आहेत, हे अद्यापही बाद करण्यात आलेले नाहीत, परंतु या योजनेच्या अंतर्गत आपण लाभ नाही घ्यायला पाहिजे। आणि अशा प्रकारच्या विविध लक्षात आलेल्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत, अशा महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपापल्या स्तरावरती तालुका लेवलला असेल, ग्रामपंचायत लेवलला असेल, आपला हा लाभ बंद करण्याच्या संदर्भातील मागणी केलेली आहे। आणि महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून अधिकृतपणे हे जे काही आता या योजनेतून बाहेर निघण्यासाठी जे अर्ज आहेत त्यांची संख्या जवळजवळ 4000पेक्षा जास्त सांगण्यात आलेली आहे, परंतु ही संख्या काही लाखांमध्ये सुद्धा असू शकते। मग एखादी तक्रार येऊ शकते, तो लाभ बंद करून त्याच्यावरती काही कायदेशीर कारवाई होण्यापेक्षा जर एखादे लाभार्थी याच्यामध्ये जर अपात्र असेल किंवा एखादा लाभार्थी पात्र असून सुद्धा त्या लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा नसेल, तर असा लाभार्थी बाहेर निघण्यासाठी लवकरच पोर्टलवरती गिव्ह इट अपची अर्थात व्हॉलंटरी सरेंडरचे ऑप्शन दिलं जाणार आहे। अद्यापही शासनाच्या माध्यमातून अशा कुठलीही पावलं उचलण्यात आलेली नाही। ज्या महिला लाभार्थ्यांच्या या योजनेमधून बाहेर निघण्यासाठी जे अर्ज येत आहेत ते अर्ज कलेक्ट केले जात आहेत, याच्यावरती पुढे कशा प्रकारे कारवाई केली जाणार किंवा त्या ठिकाणी काय पाहिलं जातंय आणि कुठल्याही प्रकारची वसुली न करता या महिला लाभार्थ्यांना यांच्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग मोकळा करून देण्याचा शासन विचार करत आहे। त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांगितलं जात आहे वसुली केली जाणार हे वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या अद्याप कुठलीही चर्चा नाही। मात्र जर एखादी अशी घटना असेल, जसं आपण पाहिलं होतं की आता मुंबईमध्ये बांगलादेशी महिलांचे सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज सापडलेले आहेत, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने याचे लाभ घेण्यात आलेले आहेत। अशा ज्या ज्या काही तक्रारी प्राप्त होतील त्या तक्रारीवरती मात्र कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। आणि लवकरच ज्या महिला लाभार्थ्यांना याच्यामधून बाहेर निघायचं आहे त्यांना बाहेर निघण्याचा मार्ग देखील मोकळा करून दिला जाऊ शकतो, जेणेकरून खरेखुरे जे लाभार्थी असतील ते लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र होतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगले लाभ देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि तसेच आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।